नमस्कार. राधाश्रीचे बोल. माझं नाव आहे अनुराधा भिडे आणि राधाश्रीचे बोल या नावाने मी टॅरो रीडिंग तसंच संख्याशास्त्र डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी याचे ऑनलाईन वर्ग घेते. मला लिखाणाचीही आवड आहे. मी ब्लॉग रायटिंग करते. 2 वर्षांपूर्वी मी कंटेंट रायटिंगही करत होते, त्यामुळे भरपूर लिखाणही केलं. कंटेंट रायटिंगमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या वेबसाईटसाठी त्यांना कंटेंट म्हणजे त्यांना ज्या विषयावर लिहून द्यायचं आहे त्याचा मसुदा तयार करून द्यायचा असतो, ते लिखाण मी केलं. आज एक ललित लेख माझ्या या यूट्यूब चॅनेलच्या व्हिडिओमधून अपलोड करणार आहे. मी लिहिलेला आहे हा ललित लेख. त्याचं नाव आहे कॅम्पातले दिवस. माझं लहानपण हिना या गावाला बराच काळ गेलं आहे. उत्तर काशीच्या पुढे हिना गाव येतं उत्तर प्रदेशमध्ये. माझ्या लहानपणाची पहिली 10-12 वर्ष तिथे गेली आहेत, कारण धरण म्हणजे डॅम कन्स्ट्रक्शन साईटवर माझं लहानपण गेलं. माझे वडील तिथे कामाला होते. कसे होते ते दिवस ते आज या लेखातून पाहूया. कॅम्पातले दिवस. थंडीची चाहूल लागली की मला आठवतात ती चिडाची झाडं. माझं लहानपण त्यांच्या अवतीभवती गेलं आहे. अति थंडीत गोठलेला निसर्ग आणि 4-5 दिवसांनी हवेतला धुक्याचा पदर बाजूला होताच झाडावरून सावकाश ओघळणारं बर्फ. चिडीचूप शांतता. मधूनच समोरच्या रस्त्यावरून धावणारं एखादं मोठं डंपरचं धूळ, नाहीतर जीपचा शांततेला चिरत जाणारा आवाज. सकाळी माझे बाबा आणि आसपासचे काका ही सगळी मंडळी जेव्हा कामाला निघत, तेव्हाच काय तो घराघरातून दरवाजांचा आवाज होई की पुन्हा पिन ड्रॉप सायलेन्स. आत आणि बाहेर सगळं काही स्थिर. कोपऱ्यात जळणारा हीटर घरातलं वातावरण उबदार ठेवायचा, पण बाहेर मात्र तशी काहीच शक्यता नाही. तो पृथ्वीचा प्रियकर सूर्य, तो बहुधा 4-5 दिवस रुसलेलाच असायचा. त्यानंतरचा तरारून उठलेला निसर्ग जणू नव्याने जन्मलेला. 4 दिवस हातपाय गारठून बसलेले शेजारी मग हळूच आपापली दारं किलकिली करत, हळूच दारं उघडत, मग एकमेकांची चौकशी होई. शब्दातून प्रेमाची उब जाणवे. गारठलेल्या मनाला तेवढाच तजेलाही मिळायचा त्या बोलण्यातून, एकमेकांच्या चौकशीमधून. पलीकडे सुसाट वेगाने वाहणारी गंगा, तिचा प्रचंड प्रपात, मोठे मोठे खडक आणि आमच्या डॅम साईटच्या टनेलमध्ये क्वचित अडकलेली एखादी बस, जी गंगोत्रीला जाताना गंगार्पण होत असे. मग काही दिवस तोच विषय. मनाला अशा वेळेला अशांतता जाणवत असे. आम्ही लहान होतो, पण मोठी माणसं असे काहीबाही बोलत असत, भीतीदायक. तिथले जीवनही तसेच होते. प्रत्येकजण तळहातावर आपले शीर घेऊन जगत होता. गंगा नदी आणि आमचा कॅम्प याच्यात पाऊण किंवा 1 किलोमीटरचं जेमतेम अंतर. आणि आमच्या गावाचं नावही किती छान, हिना. हिना नावाचं अत्तर आहे. तसेच ते सुगंधी दिवस. काही वेळेला भीतीदायक, पण तेवढेच हवेसे. मला आठवतंय तेव्हा मी खूप पोस्टाची तिकीटं गोळा करत असे. माझा तो छंदच होता. पोस्टाच्या तिकिटावर असलेली नेते मंडळी, प्राणी पक्षी, आणखी कोणी या नकोशा वातावरणात जवळीक निर्माण करत, त्या चित्रांचा आकार, रंग,
ते जमवताना मित्रमैत्रिणीत होणारी खलबत, यामुळे ते दिवस आनंदी होत. कॅम्पात पलीकडच्या सी टाईप बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सुब्रमण्यम काकूंना आलेलं माहेरचं पत्र आणि त्या पत्रावरचा नक्षीदार पत्ता, कारण त्यांची तिकडची ती गमतीदार भाषा, न कळणारी अक्षरं, ते त्यांचं पत्र कधी वाचून होतंय आणि त्या मला तिकीट कधी देत आहेत असं होऊन जाई. माझा जीव तिथे अडकलेला असे. शेजारी राहणारी मेधा, तिची मावशी पण छान छान पत्र लिहायची. पत्रातून तिला गोष्टी सांगायची. मागे डी बिल्डिंगमध्ये राहणारा दीपू, त्याला पण खूप पत्र यायची. आजी आजोबांची, काका काकूची, मामाची, मावशीची. मग त्याच्याकडेही मी तिकिटासाठी हट्ट करीत असे. कॅम्पात मी, सुरेश आणि कांचन अशा आम्हा तिघांना तिकीटं जमवायचा छंद होता. कांचन आमच्यापेक्षा वयाने मोठी. कधी आमचं खलबत फत्ते होई, तर कधी आईने दिलेल्या नारळाच्या वडीमध्ये खलबतात झालेला वाद मिटत असे, कारण वडी दिली की त्या बदल्यात तिकीट मिळे. मात्र कांचनने गंगेतले काही गुळगुळीत गोटेही एका पत्र्याच्या डब्यात जमवले होते. तिला एखादं तिकीट मिळवायचं असेल तर ते गोटे आम्हाला देई आणि त्या बदल्यात आम्ही तिला तिकीट देत असू. असे कितीतरी तिकिटांचे वायदे. सुट्टीमध्ये आपापल्या गावी जाऊन पुन्हा भेटीचे वायदे करत आमचं लहानपण गंगेच्या किनारी गेलं. 18 पगड जातींची लोक, त्यांच्या जेवणाच्या सवी, बोलण्याच्या लकबी, त्या बघतच आम्ही लहानाचे थोडेसे मोठे झालो. असे ते कॅम्पाचे मजेतले दिवस. आता आठवलं की वाटतं पुन्हा कधी जाईन मी. जाईनही कदाचित, पण आता तो कॅम्प मात्र तिथे असणार नाही. असो, आणखीन काही दिवस हेच वाचन करणार आहे, क्रमशः कॅम्पातल्या दिवसांचं. धन्यवाद मंडळी. कसं वाटलं हे वर्णन ते जरूर कमेंटमध्ये कळवा. राधाश्रीचे बोल. धन्यवाद.